शरद पवार गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळेस शरद पवार अनुपस्थित राहणार आहेत। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे आणि त्याला शरद पवार गटाचे सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी दुजोरा दिलाय। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे। शिवसेनेसह राष्ट्रवादी सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे आणि त्यामुळे आता तिन्ही पक्षातील दाव्यांमुळे नाशिकचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये। त्यामुळे आता या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आजच नाशिकच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं, असा सवाल विचारत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे। परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची परभणीमध्ये 20 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे आणि या सभास्थळाची केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पाहणी केली आहे। यावेळेस भाजपला 400 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूर लोकसभेमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेत्याला लक्ष्य केलं जातं अशी टीका त्यांनी केली। विदर्भामधील 5ही जागा काँग्रेस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। 2 लोक तिकडे गेली म्हणून मला कोणताच फरक पडणार नाही। वर्षानुवर्ष भाजपचं काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत असं म्हणत जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना टोला लगावलाय। राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंह आणि मनोज कुमार राठोड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा जो पक्ष अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे। त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं, त्यांनी सांगितलं, त्या जाण्याची सगळी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळे। तर त्याप्रमाणे आता निघालं नाशिक एअरपोर्टवरून नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहे सभेचे जाहीर सभेचे वगैरे त्या सभा अटेंड करणार। साहेब, विदर्भामधला पहिला दौरा आहे, कुठल्या मुद्द्यांना तुम्ही हात घालणार? सर्वसाधारणपणे विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा निघतो त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कुणीही वातावरण तापवलं, कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, कुणी ताकद दिली, या सगळ्या गोष्टीचा उहापोह करता येईल ना? लहान लहान गोष्टींबद्दल जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची घरं जाळत असताना सुद्धा शांत बसतात। काय हे दुःख कसं काय विसरता येईल का लोकांना? आम्हाला अशा अनेक गोष्टी आणि तिथल्या काही लोकल असतील। अर्थात विकास हा महत्त्वाचा आहेच, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळं युक्रेन रशिया सुरू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे, त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे। अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे। अशा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्त्वाचे दिसतात। नाही, पण आजचे तुमचे पूर्ण दौऱ्यामध्ये बावनकुळे साहेब देखील तुमच्या बरोबर राहणार आहे। एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार आहे। ते असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत, नागपूरचेच आहेत, त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे, त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे, दिवसभर राहणार आता मी बरोबर। नाही, पण आजचं जे बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक लोकसभेसाठी काही होणार? नाशिकचं पटेल यांची भेट होणार घेणार नाही, नाशिक ते कुठे आता मला वेळच नाही ना तिथे। ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टरने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथं कुठं प्रफुल्लभाई भेटणार मला? काय
आणि काय बोलायचं तर ते फोनवर बोलतील आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय. त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे? साहेब ज्यांचं बारामतीमध्ये ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार, हे अगोदरच तुम्ही सांगितलेलं आहे. साहेब बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे. जर काही कारणास्तव त्रुटी आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकता अशी चर्चा सुरू झाली. हे पहा, सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे. ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचं तरी डमी म्हणून भरतोच. साहेब, आता घड्याळ चिन्हाचे, वर्तमानपत्रामध्ये निवेदन जाहिराती जारी देण्यात करण्यात आलेली आलेलं आहे. घड्याळ चिन्हाच्या संदर्भामधलं निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्याच्यावर न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात आला. बरोबर यापूर्वी आहे ना. करण्यात आला नव्हता. असं आहे साहेबांच्या की हातात आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अजून तुमचे जे आहेत ते निकाल म्हणजे हिअरिंग वगैरे सुरू आहेत, त्याच्यावर निकाल लागायचा आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत जे आहे हे असं जाहीर करा. तर मागे पण जाहीर केलं होतं, आता परत जाहीर करतो. त्याच्यामध्ये काय बरं, एक आहे ना की निवडणूक कशासाठी लढायची असते? निवडून येण्यासाठी. त्यासाठी चिन्ह मिळालेलं आहे वापरायला. धन्यवाद. तर मंत्री छगन भुजबळ आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भुजबळ चंद्रपूर दौऱ्यावर असून मूल वरोरा तर पोंभुर्णा आणि चंद्रपुरात भुजबळ यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला, त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आणि 1 मार्च ते 12 एप्रिल या 42 दिवसांमध्ये राज्यात उष्माघातानं बाधित 77 रुग्ण आढळलेत आणि मग गेल्या 4 दिवसांमध्ये 36 रुग्ण आढळलेत. मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. तर आज आणि उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे आता नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला. ठाणे जिल्ह्यासाठी सोमवार हा सगळ्यात उष्ण दिवस ठरलाय. मुरबाड शहरात सर्वाधिक 43.2 तर बदलापूर शहरामध्ये सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमान होतं. देशामध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागानं स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध केली आहेत आणि त्यानुसार कामाच्या ठिकाणी थंड पाणी ठेवण्याचं आणि कामगारांना किमान दर 20 मिनिटांनी 1 पेला पाणी पिण्याची आठवण करून द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. आणि बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.